स्वागत आहे आपलं झेडचे फायदे या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत टेस्टिंग म्हणजे चाचणी आणि प्रमाणन म्हणजे सर्टिफिकेशनसाठी 50,000चा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता. जर तुम्हाला हा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सर्वप्रथम झेड सर्टिफिकेट प्राप्त केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन. माझं नाव प्रतीक जाधव आहे. मी RSJ इन्स्पेक्शन सर्व्हिस लिमिटेडमध्ये ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट काम करत आहे. RSJ इन्स्पेक्शन सर्व्हिस लिमिटेड ही QCA द्वारा झेड सर्टिफिकेशनच्या भारतीय गुणवत्ता परिषद, ज्याला आपण क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणतो, त्यांनी मान्यता प्राप्त मूल्यांकन एजन्सी आहे. आम्ही ISO 17020 मान्यता प्राप्त थर्ड पार्टी इन्स्पेक्शन एजन्सी आहोत. 2020च्या अखेरीसपर्यंत 400हून अधिक जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे मूल्यांकन करण्यासाठी मदत केली आहे. झेड प्रमाणपत्रानंतरचे आर्थिक लाभ. MSME म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणून जर तुमच्या संस्थेने मॅनेजमेंट सिस्टम ऑडिट म्हणजेच ISO सर्टिफिकेट किंवा प्रोडक्ट सर्टिफिकेशन म्हणजेच उत्पादन प्रमाणपत्र या इत्यादींमध्ये खर्च केला असेल किंवा गुंतवणूक केली असेल तर याची परतफेड तुम्हाला भारत सरकारकडून मिळू शकते. परतफेड करता येणारी रक्कम ही एकतर 50,000 असेल किंवा चाचणी प्रमाणनाच्या शुल्कच्या 75% असेल. या अनुदानासाठी आवश्यक पात्र कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे खालीलप्रमाणे आहेत. व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र जसे की ISO सर्टिफिकेट्स, ISO 9001, ISO 14001, ISO 45001 किंवा ISO 50001 व इतर ISO सर्टिफिकेट. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, ज्याला आपण BIS किंवा उत्पादन प्रमाणपत्र म्हणतो ते, किंवा उत्पादन चाचणी अहवाल, ज्याला आपण टेस्ट रिपोर्ट असं म्हणतो. आता याच्या प्रतिपूर्तीसाठी काही अटी आहेत, जसे की व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र हे NABCB मान्यताप्राप्त प्रमाण संस्थेद्वारे प्रमाणित केलेले असावे. याचा अर्थ त्या प्रमाणपत्रावरती NABCBचा लोगो असावा आणि ते प्रमाणपत्र वैध असावं, जसे की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. पुढील अट, उत्पादनाची चाचणी ही NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून केलेली असावी. म्हणजेच चाचणी अहवालात किंवा त्या रिपोर्ट किंवा त्या सर्टिफिकेटवरती NABLचा लोगो असावा, जसे की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. प्रतिपूर्तीसाठी पुढील अट, BIS उत्पादन प्रमाणपत्र हे वैध असावे. शेवटची अट, प्रमाणन म्हणजेच सर्टिफिकेट किंवा चाचणी बिल म्हणजेच इनव्हॉइस मध्ये नमूद केलेले नाव, पत्ता हा झेड प्रमाणित युनिटच्या किंवा उद्यम सर्टिफिकेटमध्ये मेन्शन केलेल्या प्रमाणपत्राशी जुळला पाहिजे. या प्रोसेससाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत, जसे की प्रमाणपत्राची प्रत, ज्याला आपण कॉपी ऑफ सर्टिफिकेट असं म्हणू शकतो. ज्या ISO सर्टिफिकेटसाठी किंवा ज्या सर्टिफिकेटसाठी तुम्ही हे 50,000 मागत आहात त्या सर्टिफिकेटची कॉपी तुम्हाला तिथे सबमिट करावी लागेल. 2. या प्रमाणपत्रासाठी खर्चाचे CA प्रमाणपत्र आवश्यक आहे. 3. प्रमाणपत्र प्रदान करणाऱ्या संस्थेच्या बिलाची प्रत म्हणजेच ISO सर्टिफिकेट तुम्हाला ज्या एजन्सीने दिले आहे त्या सर्टिफिकेटच्या बिलची, इनव्हॉइसची प्रत हवी आहे. आणि शेवटची अट आहे MSME ची रद्द केलेली चेकची प्रत. आपल्याकडे ही कागदपत्रे नक्कीच असतील. आता प्रश्न आहे की अर्ज कसा करायचा. अर्ज करण्यासाठी तुमच्या झेड पोर्टलवर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर फायनान्शियल असिस्टन्स मधील अवेल या टॅबवरती किंवा बटनावरती क्लिक करा. अस्वीकरण सूचना किंवा युनिट तपशील नीटपणे वाचून घ्या आणि तो बरोबर असल्यास ऍक्सेप्ट अँड प्रोसीड वरती क्लिक करा. खर्चाचा तपशील तसेच CAचे प्रमाणपत्र आणि बिल म्हणजेच इनव्हॉइस तिथे अपलोड करा. प्रतिपूर्तीसाठी खाते तपशील प्रदान करा आणि त्यासोबत रद्द केलेला चेक तिथे अपलोड करा. पेमेंट सारांश म्हणजेच पेमेंट समरी पेज असं तुम्हाला तिथे दर्शवेल. नेक्स्ट वरती क्लिक करा. तुम्हाला एक संदेश मिळेल ज्याच्यामध्ये आर्थिक अर्ज यशस्वीरित्या सबमिट केले गेले आहे असे मेन्शन केले असेल. त्याचसोबत पुष्टीकरण ईमेल, ज्यामध्ये तुमचं नोंदणीकृत ID असेल, तो तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ईमेलवरती मिळून जाईल. काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. सबमिट केलेल्या कागदपत्रांची QCA द्वारा पडताळणी केली जाईल. अपलोड केलेले दस्तऐवज हे निकष पूर्ण करत असल्यास QCA कडून भारत सरकार म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला शिफारस केली जाईल. शिफारस केल्यानंतर जर सगळे कागदपत्र बरोबर असतील तर MSME ला त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभाची रक्कम प्राप्त होईल. स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला याचं गायडन्स हवा असेल, ही PPT हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला ही PPT मिळून जाईल. आर्थिक सहाय्याची कोणत्याही मदतीसाठी तुम्ही QCAचे श्री आलोक वर्मा यांच्याशी संपर्क साधू शकता. RSJ MSME ला आपल्या वेगवेगळ्या सेवेंद्वारे झेडचे ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला मदत करते. RSJ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांच्या उद्योगाची नोंदणी करण्यासाठी, प्रोफाईल सबमिट करण्यासाठी आणि GOI म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवर लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी
इतर मूल्यांकन एजन्सीच्या तुलनेत सर्वात सोप्या, सोयीस्कर आणि सुलभ पद्धतीने मदत करते. झेड संबंधित कोणत्याही सहाय्यासाठी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती दिलेल्या प्रतिनिधींना फोन करू शकता. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल तिथे मेन्शन केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल वाटत असेल तर तुमच्या सोबतच्या सर्कलमधील MSME सोबत हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांच्यामुळे झेडचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. चॅनलवरती आपण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून अशाच नवीन झेडचे फायदे तुम्हाला ऐकून घ्यायचे असतील तर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.